आज निघणार आहोत अमरनाथ यात्रेला आणि आता अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी जी लक्झरी येणार आहे ती आता आलेली आहे। बघा समोर दिसते, याच लक्झरी बसने आमचा संपूर्ण प्रवास होणार आहे। अमरनाथ यात्रेसाठी आता या गाडीने प्रवास करणार आहोत। ही गाडी आता 15 दिवस आम्हाला पूर्ण तीर्थयात्रा घडवणार आहे। गाडीसाठी महत्त्वाचा असतो तो चालक, म्हणजे चक्रधारी ज्याला म्हणतात। त्यांचं नाव आहे जितू चंद्रवंशी। आता हे आम्हाला 15 दिवस पूर्ण भारतभर म्हणजे जम्मू काश्मीर पर्यंत फिरवून आणणार आहेत। त्यांचा या ठिकाणी रुमाल आणि टोपी देऊन गोरेगावात आल्यामुळे त्यांचा एक आदर सत्कार करण्याचा माझा मानस आहे आणि त्यासाठी आमच्या बँकेचे मॅनेजर सीतारामजी देशमुख यांना मी सांगतो की त्यांना रुमाल टोपी देऊन सत्कार करावा। तर आहे जितू चंद्रवंशी यांचा सत्कार आमचे मॅनेजर सीतारामजी देशमुख करत आहेत। पट हे हाती घ्या। माऊली तीर्थयात्रा कंपनीचे संचालक म्हणजे आमचे ताटे मामा, ज्यांच्या सोबत मी नेहमी प्रवासाला जातो आणि अतिशय काळजीनं ते प्रवास आमचा सगळा घडवून आणतात, तीर्थस्थान घडवतात, प्रत्येक ठिकाणी माहिती देतात। असे आमचे ताटे मामा यांचा सत्कार माझे बंधू त्र्यंबकराव किल्लारी पाटील हे ताटे मामाचा टोपी आणि रुमाल देऊन सत्कार करतील। ज्ञानेश्वर मामा ताटे यांचा आता सत्कार सुरू आहे। त्यानंतर आमच्या सोबत असलेले गजाननराव लोंढे हे सुद्धा सोबत राहणार आहे। तर त्यांचा सुद्धा शाल आणि टोपी देऊन सत्कार करली आमचे डॉक्टर दीपक पाटील। आणि आता माझ्या मनात असं आहे की आमच्या पूर्ण तीर्थयात्रेमध्ये सहकार्य करणारे आणि आमचे जीवस्य कंठस्य श्री चव्हाण मामा यांच्या सहकार्याशिवाय आमची यात्रा पूर्ण होत नाही, म्हणून त्यांचा सुद्धा सत्कार करण्याचा माझा मानस आहे। आमचे चव्हाण मामाचा सत्कार सुरू आहे। चव्हाण मामाच्या सहकार्याशिवाय आमची कोणती यात्रा पूर्ण होत नाही। यानंतर श्री बबनराव खंडागळे हे आमची आता काळजी घेणार आहेत, म्हणजे जेवणाची। ते अतिशय चांगला स्वयंपाक करतात असं ताटेमामाने सांगितलं, त्याच्यामुळं त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करावा असा माझा मानस आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार दिगंबर पाटील या आमचे स्वयंपाकी, आता ज्यांचा आजचा स्वयंपाक आम्हाला 15 दिवस खायचा आहे। चांगला स्वयंपाक करसाल ना। संत गजानन महाराजाचं दर्शन घेऊन उद्या ओंकारेश्वर, त्यानंतर उज्जैन आणि उज्जैनहून निघाल्यानंतर राजस्थान मध्ये पुष्करहून पुढे अमृतसर आणि पुढे जम्मू, वैष्णोदेवी आणि अमरनाथ अशी करत करत आम्ही पूर्ण प्रवास करणार आहोत। आपण सर्वजण प्रवास करणार म्हणजे आता एका कुटुंबातले आपण 15 दिवस सगळेजण आहोत। प्रत्येकाने एकमेकाची काळजी घ्यायची। भक्ती आणि सेवा हा वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र आहे। आता नुकतीच आम्ही मामावारी करून आलो। ईश्वराची भक्ती करायची आणि ईश्वर ज्यांच्यामध्ये आहे त्या सर्वांची सेवा करायची। पाय लागला तर पांडुरंगाचा पाय लागला असं समजायचं आणि आपली वाटचाल करत राहायचं। अशा जर आपण प्रवास केला तर आपल्याला आपला आनंदमय असा प्रवास होईल आणि सर्वांच्या सहकार्याने हा प्रवास आपला सुखरूप होईल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया। एवढंच ईश्वराकडे मागणं। आणि सगळे जे या ठिकाणी आम्हाला म्हणजे प्रस्थानासाठी आले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार। पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। अमरनाथविषयी म्हणतात, भूखे को अन्न, प्यासे को पानी और जय बाबा बर्फानी।
आणि बाबा बर्फानीचा म्हणजे अमरेश्वर अमरनाथाचा आशीर्वाद सुद्धा मिळणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मनस्पूर्वक आभार. चला धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद. चला.